सह्याद्री विविध प्रदेशनिष्ठ जीवांचा राखणदार. जगात इतरत्र कुठेही न आढळणाऱ्या इथल्या जैवविविधतेविषयी लोकांच्या मनात असलेलं कुतूहल टिकून आहे ते इथल्या निर्जन जंगलांमुळे. आणि या निर्जन जंगलांमधील रानवाटांवर वावरणारे मोठे सस्तन प्राणी तग धरून आहेत ते इथल्या भ्रमणमार्गामुळे. या वन्यजीव भ्रमणमार्गाचं नाव आहे सह्याद्री कोकण कॉरिडॉर. सह्याद्रीतील जैवविविधतेची ढाल भक्कमपणे पकडून हा भ्रमणमार्ग अजूनही जिवंत आहे. महाराष्ट्रातला पश्चिम घाटातला एकमेव टायगर रिझर्व्ह आहे सह्याद्री टायगर रिझर्व्ह. तो कर्नाटकातला काली टायगर रिझर्व्हशी कॉरिडॉर थ्रू जोडला गेला आहे. हा कॉरिडॉर किमान 100 किलोमीटर लेंथ आहे आणि खूप ठिकाणी तो 1 किलोमीटरपासनं 15 किलोमीटरपर्यंत त्याची विड्थ आहे. ह्या कॉरिडॉरमध्ये राधानगरी वाईल्डलाईफ सँक्च्युरी एक महत्त्वाची वाईल्डलाईफ सँक्च्युरी आहे. आणि इतर जे भाग होता RFचा म्हणजे रिझर्व्ह फॉरेस्टचा तिथे 2020 आणि 21 साली वेगवेगळे कॉन्झर्वेशन रिझर्व्स घोषित झाले. त्याच्यातले महत्त्वाचे आहेत तिलारी, अंबोली दोडामार्ग, चंदगड कन्झर्वेशन रिझर्व्ह, विशालगड कन्झर्वेशन रिझर्व्ह आणि पनालगड कन्झर्वेशन रिझर्व्ह. सह्याद्री कोकण कॉरिडॉरचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. या भ्रमणमार्गाच्या क्षेत्रामध्ये संरक्षित वनक्षेत्राबरोबरच खासगी आणि सरकारी मालकीचं क्षेत्र, गावं, महामार्ग, रेल्वे मार्ग अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. सह्याद्री कोकण कॉरिडॉरमध्ये खूप काय गॅप्स आणि बॉटलनेक्स आहेत. गॅप्सचा अर्थ आहे की समजा एक रस्ता जातो आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला जंगल आहे पण मधल्या पट्ट्यात रोड आणि शेती आहे, तर हा एक गॅप झाला. गॅप लहान असेल तर प्राणी त्याला इझिली क्रॉस करू शकतो एका साईडनं दुसऱ्या साईडला. दुसरे जे शब्द आहे तो आहे बॉटलनेक. बॉटलनेक म्हणजे एक ठिकाण जिथे हॅबिटॅट एकदम कन्स्ट्रिक्ट झाला आहे किंवा एकदम कमी झाला आहे त्या स्पॉटला, तर तो समजा तुटला तर तिथे कनेक्टिव्हिटी प्राण्यांसाठी तुटू शकते. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा गावात आपल्याला बॉटलनेक दिसतो, ज्या ठिकाणी घाट उतार आणि मानवी वस्ती यामध्ये फार थोडा जंगलपट्टा हा भ्रमणमार्ग म्हणून अस्तित्वात राहिलाय. तर आंबोली येथे रस्ते आणि शेतीमुळे आजरा आणि आंबोलीतील जंगलामध्ये पडलेला खंड म्हणजेच गॅप निदर्शनास येते. सह्याद्री कोकण कॉरिडॉरचं महत्त्व मोठे मांसभक्षक प्राण्यांसाठी जास्त आहे, खासकर वाघासाठी आणि रानकुत्र्यासाठी. कारण हे दोन जे प्राणी आहेत ते एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतात आणि त्यांना जास्त क्षेत्र फिरायला लागते. मांसभक्षक प्राणीचा डाएट आहे ते कम्प्लिटली लार्ज प्रेवर निर्भर असते, जसे की गवे, सांबर, चितल, डुक्कर. तर हे जे प्राणी आहेत ते जास्त प्रोटेक्टेड एरियामध्ये त्यांची संख्या जास्त असते कारण तिकडे व्यवस्थित प्रोटेक्शन दिला गेलं आहे. तर हे जे कॉरिडॉर आहे जोडमार्ग नसेल तर हे जे पॉप्युलेशन्स आहेत टायगरचे किंवा वाईल्ड डॉगचे ते आयसोलेट होऊन जाईल आणि त्यानंतर त्यांची जेनेटिक डायव्हर्सिटी आहे ती पण कमी होऊन जाईल. वाघ, बिबट्या, रानकुत्रा आणि अस्वल या 4 मांसभक्षी प्राण्यांचा सह्याद्री कोकण कॉरिडॉरमधील ऑक्युपेन्सीचा अभ्यास वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टकडून करण्यात आला. यामध्ये रानकुत्र्यांचा अधिवासाचा विस्तार हा सह्याद्री कोकण कॉरिडॉरमधील 80% क्षेत्रावर असल्याचं समोर आलं. तर अस्वलांचा विस्तार सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्यात विभागलेला असून या 2 संरक्षित वनक्षेत्रांमधील 60 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये तो नाहीच्या बरोबरीनेच आहे. बिबट हा सह्याद्री कोकण कॉरिडॉरमध्ये सरावलेला प्राणी असून
या कॉरिडॉरमधील त्याच्या अधिवासाचा विस्तार हा इतर प्राण्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच 96% आहे. सह्याद्री कोकण कॉरिडॉरमधील वाघांच्या अधिवासाचा विस्तार त्यांची संख्या अधिक असणाऱ्या संरक्षित वनक्षेत्र आणि त्याच्या आसपासच्या भागातच मर्यादित आहे. अशाही परिस्थितीत हा भ्रमणमार्ग वाघांच्या मायग्रेशनच्या दृष्टीने सक्रिय असल्याची काही उदाहरणं आहेत. जसे की मे 2018 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील चांदोली अभयारण्यात आढळलेला T31 हा नर वाघ मे 2020 साली कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात आढळून आला होता. सह्याद्री कोकण कॉरिडॉरबद्दल लोकांची अशी धारणा आहे की तो कॉरिडॉर जिवंत आहे की नाही किंवा या कॉरिडॉरमध्ये टायगर्स आहे की नाही. तर यासाठी WCTनी टेरिटोरियल वन विभाग, महाराष्ट्र वन विभाग आणि सह्याद्री टायगर रिझर्व्ह सोबत एक MOU केला यावर्षी. आणि आम्ही एक स्टडी केली जिथे कॉरिडॉरमध्ये 102 पॉईंटला कॅमेरा ट्रॅप्स लावले. आणि त्या स्टडीमध्ये आम्हाला हे निष्कर्ष आले की कॉरिडॉरमध्ये टायगर्स आहेत, टायगर्सचे पॉप्युलेशन आहे. आणि त्यासोबत लेपर्ड्स आणि इतर मांसभक्षक प्राणी पण या कॉरिडॉरचा वापर करत आहेत. आमची जुनी जे स्टडी होती आणि जे आत्ताची स्टडी आहे ते कम्पेअर करून आम्ही बघितला तर आम्हाला सापडला की दोन्ही टायगर आणि वाईल्ड डॉग यांचं जे हॅबिटॅट ऑक्युपन्सी आहे ते 10 वर्षात इम्प्रूव्ह झालेलं आहे, त्याच्यात वाढ झालेली आहे. शिकार, लागवडीखाली जाणाऱ्या जमिनी, महामार्गांचे रुंदीकरण, खाणकाम या सगळ्यांचे धोके सह्याद्री कोकण कॉरिडॉरला आहेत. मात्र यातून मार्ग काढून हा भ्रमणमार्ग वाचवता देखील येऊ शकतो. कॉरिडॉर्सचे जे धोके आहेत त्याला सॉल्व्ह करायला 2-3 मुख्य गोष्टी करायला पाहिजे. एक तर फॉरेस्ट डायव्हर्जन सर्वात कमी ते कमी करायला पाहिजे. दुसरा आहे जे हायवे प्रोजेक्ट्स आहेत, जे एक्सपॅन्शन होणार आहेत तिथे मिटिगेशन मेजर्सची गरज आहे. आणि तिसरा आहे प्रोटेक्शन, रेग्युलर पेट्रोलिंग ठेवून जे अवैध शिकार चालू आहे या भागात त्याच्यावर पण कडक निर्बंध आणले पाहिजे. सह्याद्रीतील वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी सह्याद्री कोकण कॉरिडॉरला बळकटी देणं ही काळाची गरज आहे. तरच सह्याद्रीत भविष्यात आपल्याला वन्यजीवांचं दर्शन होईल.